महाराज म्हणतात आता या रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली तर सांगतात भगवान शंकर तपश्चर्येला बसले अमोलजी। रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली बघा। भगवान शंकर एकदा लोकाच्या चिंतेने ग्रस्त झाले, या जगाच्या चिंतेने ग्रस्त झाले आणि तपश्चर्या करत बसले आणि या जगाची चिंता वाटल्याच्या नंतर असं सांगतात की त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, आहे का बरं का। आणि त्या डोळ्यातून अश्रू आल्यानंतर ते अश्रू खाली जमिनीवर पडले आणि त्या अश्रूपासून जे झाड तयार झालं त्याचं नाव आहे रुद्राक्ष। रुद्र म्हणजे काय, रडणे, बरोबर आहे ना। रुद्र म्हणजे रडणे, बरोबर आहे। रुद्राक्ष धारण, लक्ष देऊन ऐका, त्याच्यापासून रुद्राक्षाचं झाड तयार झालं। मग प्रत्यक्ष भगवंताच्या डोळ्यातून त्याची उत्पत्ती आहे ना, म्हणून भगवान शंकराला ते जास्त प्रिय आहे। म्हणून शैव संन्यासी लोक आपण जशी तुळशीची माळ घालतो का नाही, तशी रुद्राक्षाची माळ घालतात, रुद्राक्षाची माळ घालतात। लक्ष देऊन ऐका बरं का। म्हणून भगवान शंकराच्या अश्रूपासून जे झाड उत्पन्न झालं ते रुद्राक्षाचं झाड आहे, म्हणून भगवान शंकराला रुद्राक्ष जास्त आवडतं। आता या रुद्राक्षाचे 4 प्रकार आहेत हा। पांढरा रुद्राक्ष आहे, लाल रुद्राक्ष आहे, पिवळा रुद्राक्ष आहे आणि काळा रुद्राक्ष आहे। आपल्याला जास्तीत जास्त लाल पाहायला मिळतो हा, लाल आपल्याला जास्तीत जास्त रुद्राक्ष पाहायला मिळतो। पण 4 प्रकारचे रुद्राक्ष सांगितलेले आहेत। एक आहे पांढरा, दुसरा आहे लाल, तिसरा आहे पिवळा आणि चौथा आहे काळा। ब्राह्मण, आता पांढरा रुद्राक्ष कोणी धारण करायचा, पांढरा रुद्राक्ष धारण करायचा ब्राह्मणांनी, लाल रुद्राक्ष धारण करायचा क्षत्रियांनी, पिवळा रुद्राक्ष धारण करायचा वेश्यांनी आणि काळा रुद्राक्ष धारण करायचा क्षुद्रांनी। असे 4 रुद्राक्ष 4 भागात वर्गीकरण केलेले आहेत हा। लक्ष देऊन ऐका। ब्राह्मणांनी पांढरा, क्षत्रियांनी लाल, वेश्यांनी पिवळा आणि क्षुद्रांनी लाल। त्याच्यानंतर रुद्राक्ष तर आपल्याला घालायचं आहे, पण नेमके किती रुद्राक्ष घालायचे? भस्म लावायचे 32 ठिकाणी, 16 ठिकाणी, 8 ठिकाणी, नाही तर 5 ठिकाणी। आता रुद्राक्ष किती घालायचे? लक्ष देऊन ऐका। माणसानं 1100 रुद्राक्ष धारण करायचे। 1100 किती? 1100 रुद्राक्ष घालायचे। म्हणून तुम्ही कुंभमेळ्यात जर गेले तर बऱ्याच महात्म्यांच्या शरीरावर रुद्राक्षाच्या, डोक्याला मुकुटही रुद्राक्षाचा, गळ्यात माळाही रुद्राक्षाच्या, दंडाला रुद्राक्ष, कमरेला रुद्राक्ष, गळ्यात जानव रुद्राक्षाचं, बरोबर आहे, हे पाहायला मिळतं। मग अशा माणसाला लोक ढोंगी किंवा सोंगी म्हणतात। कशाला एवढे रुद्राक्ष घालायचे? तर ज्यानं शिवपुराण वाचलं नाही ते त्यांना ढोंगी समजणार, बरोबर आहे। ज्यांना शिवपुराणाची कथा माहीत नाही ते त्यांना ढोंगी समजणार, पण ज्यांनी शिवपुराणाची कथा ऐकली ते म्हणतील हा या महात्म्यांचं बरोबर आहे। आता 1100 रुद्राक्ष धारण करायचे, कुठं कुठं घालायचे 1100 रुद्राक्ष ऐका। त्याच्यामध्ये 550 रुद्राक्षाचा मुकुट बनवायचा। किती? मुकुट डोक्यात घालायचा रुद्राक्षाचा, पण त्याच्यात किती घालायचे? 550। आणि नवऱ्याच्या डोक्यात घालून द्या, बाया तयार करा, बरोबर आहे ना। 550 रुद्राक्ष त्याचा मुकुट तयार करायचा आणि तो डोक्यात घालायचा। त्याच्यानंतर 360 रुद्राक्षाच्या 3 माळा करायच्या आणि त्या 3 माळा यज्ञोपवीतासारख्या आपल्या घालायच्या। 3 माळा किती? 360 रुद्राक्ष। त्याच्यानंतर शेंडीला 3 रुद्राक्ष बांधायची। कळतं माझं बोल? शेंडीला 3 रुद्राक्ष बांधायचे। आता हे जसं वर्णन आलं तसं मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही काय बांधणार नाही, मी काय घेऊन देणार नाही तुम्हाला, आहे का? बरोबर आहे का? शेंडीला 3 रुद्राक्ष बांधायचे। त्याच्यानंतर दोन्ही कानात प्रत्येकी 6 रुद्राक्ष घालायचे, कानामध्ये 6 रुद्राक्ष घालायचे। त्याच्यानंतर गळ्यामध्ये 101 रुद्राक्षाची माळ घालायची। माळ 108 मण्याची असते का नाही, तुळशीची, पण रुद्राक्षाची जर घालायची असेल, ज्याला 1100 रुद्राक्ष घालायचे त्यांनी माळ 101 मण्याची घालायची, आणि जर नुसती माळच घालायची असेल तर 108 मण्याची। 101 मण्याची कंठात माळ धारण करायची। त्याच्यानंतर दोन्ही हाताच्या ज्या बाहू आहेत, कोपरं आहेत आणि मनगट आहेत, बाहू, कोपरं आणि मनगट,
है ना, बाहू, कोपर आणि मनगट याच्यामध्ये प्रत्येकी 11 रुद्राक्षाच्या माळा घालायच्या. म्हणजे इथं 11, इथं 11, इथं 11, इथं 11, इथं 11, इथं 11, बरोबर आहे. अशा 11 रुद्राक्षाच्या माळा घालायच्या. त्याच्यानंतर जे जानवं आहे आपलं, लक्ष देऊन आहे का बरं का, कमरेला जे जाणं यज्ञोपवीत 3 रुद्राक्षाचे घालायचे. कमरेमध्ये 5 रुद्राक्ष बांधायचे कमरेमध्ये. असे एकूण झाले 1100. घरी जाऊन मोजा, बरोबर आहे ना. असे एकूण 1100 रुद्राक्ष धारण करायचे असतात. मग सांगतात या रुद्राक्षाचे प्रकार किती आहे, किती मुखी रुद्राक्ष आहेत. ऐका, आपल्याला जास्तीत जास्त 1 मुखी 2 मुखी माहिती आहे, बरोबर आहे. 1 मुखी 2 मुखी 3 मुखी असे एकूण 14 मुखी रुद्राक्ष आहेत. 14 मुखी. त्याच्यात 1 मुखी रुद्राक्षाला जास्त महत्व आहे. 1 मुखी रुद्राक्ष शंकर महाराज भगवान शंकराचं स्वरूप मानलं जातं. 2 मुखी रुद्राक्षाला शिव आणि शक्ती, बरोबर आहे. 2 मुखी जो रुद्राक्ष आहे त्याला शिव आणि शक्तीचं स्वरूप मानलं जातं. मग असे एकूण आहेत 14 मुखी. 14 मुखी रुद्राक्ष आहेत. मग लक्ष देऊन ऐका, हे 14 मुखी रुद्राक्ष आहेत. मग आता हे प्रत्येक रुद्राक्ष धारण करत असताना एक मंत्र दिलेला आहे. कोणता रुद्राक्ष घालत असताना कोणता मंत्र म्हणायचा, असे 14 रुद्राक्षाचे 14 मंत्र आहेत. तेवढे सांगतो. पहिला 1 मुखी रुद्राक्ष धारण करत असताना ओम नमः असं ओम ह्रीम नमः असा मंत्र म्हणायचा आणि रुद्राक्ष घालायचा. 2 मुखी रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ओम नमः असा मंत्र म्हणायचा. 3 मुखी रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ओम क्लीम नमः. 4 मुखी रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ओम ह्रीम नमः. 5 मुखी रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ह्रीम नमः. 6 मुखी रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ओम ह्रीम हुम नमः. 7 मुखी रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ओम हुम नमः. 8 मुखी रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ओम हुम नमः. 9 मुखी रुद्राक्ष घालायचा असेल ओम ह्रीम हुम नमः. 10 मुखी रुद्राक्ष घालायचा असेल तर ओम ह्रीम नमः. 11 मुखी रुद्राक्ष घालायचा असेल तर ह्रीम हुम नमः. 12 मुखी रुद्राक्ष घालायचा असेल तर ओम रोम क्षोम रोम नमः. बरोबर आहे, जे आहे ते आहे बरं का. आता इथं लक्ष देऊ नाही का. 13 मुखी रुद्राक्ष धारण करायचा असेल ओम ह्रीम नमः. आणि 14 मुखी रुद्राक्ष धारण करायचा असेल तर ओम नमः. असं जो रुद्राक्ष घालायचा तो मंत्र या ठिकाणी सांगितलेला आहे. हे रुद्राक्ष धारण करायचे असतील तर त्याचे हे मंत्र या संहिता या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून ऐका, लक्ष द्या. नामाचं महत्व सांगितलं, भस्माचं महत्व सांगितलं आणि रुद्राक्षाचं महत्व आपल्याला सांगितलं. भगवंताचं नाम घ्या, हे सोपं आहे. भस्म लावा कपाळाला, ते सोपं आहे. रुद्राक्ष धारण करायचं असेल तर आपल्याला हे थोडी अवघड गोष्ट आहे, पण ज्याला घालायचंय त्यांनी हे या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यानंतर ऐका, त्या शौनकादी ऋषींनी सूत महाराजांना सांगितलं, म्हणे महाराज या भगवान शंकराची अलौकिक अशी कथा आहे. या भगवान शंकराने हे जग निर्माण केलं म्हणतात. या जगाला निर्माण करणारा तो आहे, बरोबर आहे. या जगाचं पोषण करणारा, उत्पत्ती स्थिती लय करणारा तो परमात्मा आहे. त्या भगवान शंकराचं पार्वती मातेबरोबर लग्न झालं म्हणतात. त्या भगवान शंकराला कार्तिकेय गणपती सारखे मुलं आहे म्हणतात. मग अशी गोड गोड सुंदर कथा आहेत. मग तुम्ही आम्हाला ही कथा सुंदर अशी सांगा, ही सुंदर कथा तुम्ही आम्हाला सांगा. लक्ष देऊन आहे का बरं का. तर सांगतात, छान प्रश्न केला. असाच प्रश्न एकदा नारदजींनी ब्रह्मदेवाला सुद्धा केला होता. या जगाची उत्पत्ती करणारा कोण आहे, अगोदर कोण होतं, आता कोण आहे आणि शेवटी कोण राहणार आहे. तर सांगतात, अगोदरही होते भगवान शिव, आताही आहेत भगवान शिव आणि राहणार आहेत सुद्धा भगवान शिव. महाराज म्हणले, आधी तेच होते, आताही तेच आहेत आणि शेवटाला सुद्धा तेच राहणार आहेत. बरोबर आहे. मग राहणार काय आहे, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. या जगामध्ये जर सत्य स्वरूप काय असेल, सुंदर काय असेल, तो जगाचा मालक असणारा भला ना भगवान शंकर आहे. भगवान शंकर हे सुंदरही आहेत
आणि भगवान शंकर हे सत्य आहेत। आणि त्या सत्य स्वरूप परमात्म्याची तुम्ही आम्हाला कथा सांगा। तो सत्य स्वरूप जो परमात्मा आहे त्याची शिवपुराणाची कथा ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे। ती कथा तुम्ही आम्हाला विस्ताराने सांगा। सांगतात भगवान शंकर सुंदर आहेत आणि भगवान शंकर सत्य आहेत। एका सुंदर भजनामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे गीतामध्ये। सत्यं शिवं सुंदरं 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 हो सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं। सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं। गगन है एक है धरती माता। दया करो प्रभु देख बने सब दया करो प्रभु एक बने सब सबका एक से नाता। राधा मोहन शरणम सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं। ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं। सत्यम शिवम आणि सुंदरम। सत्य तोच आहे सुंदरही तोच आहे। लक्ष नाही का? सत्यम शिवम सुंदरम। महाराज म्हणले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रानी बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रति गहिनी प्रसादी निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवासार चोजविले। आपण जर विचार केला तर वारकरी संप्रदायाचे बी आद्य गुरु जर कोण असेल तर भगवान शंकर आहेत। भगवान शंकरापासूनच वारकरी संप्रदायाची उत्पत्ती आहे। आपण ही वारी करतो ना, वारी सांगतात ही वारी पहिल्यांदा भगवान शंकराने केलेली आहे। भगवान शंकरानं सुद्धा पंढरपूरची वारी केलेली आहे। म्हणून आदिनाथ गुरु तो या जगाचा बाप आहे। तो या देवाचाही देव म्हणतात, तो या देवाचाही देव आहे। म्हणून या जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा जर कोण असेल तर तो जगाचा मालक आहे। पहिले कोठेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पायी, कानोबा तेरे तेरे ते आणि एकलेचे कंठे म्हणून या येणे, केले निर्माण 14 भुवने। भगवान शंकराने या जगाची उत्पत्ती केलेली आहे।
आता काही दिवसापूर्वी भागवत ऐकलं तेव्हा काही म्हणते नाव तुम्ही, तेव्हा तर सांगितलं भगवान विष्णूने उत्पत्ती केली. शिवपुराण सांगायला लागले की म्हणतात भगवान शंकराने उत्पत्ती केली. तर वाद करायचाच नाही ना, हरी हरा भेद, दोघं एकच आहे हे पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा. ज्या त्या ठिकाणी ज्याला त्याला महत्व दिल्या जात असते. कळलं का माझं बोलणं? ज्या त्या ठिकाणी ज्याला त्याला महत्व दिल्या जातं का नाही. तुमचं नाव काय? चष्मेवाल्या माय. माय लाजायचं काय त्याच्यात? तुमचं नाव काय सांगा? बस जाऊ द्या नका, तुमचं सांगा आजी. पार्वताबाई, पार्वती. वा 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 वा, काय सुंदर. बघा बरं, त्यांचीच कथा चालू आहे, शंकर पार्वतीची, आणि मायचं नाव पार्वतीचे. बरोबर आहे का नाही? आता मला नाते सांगा बरं का, नाते सांगत चला. ही पार्वती माय मुलाची कोण आहे? बोला बोला. त्यांच्या मुलाची कोण आहे? मुलाची कोण आहे? आई. बरोबर आहे, मुलाची आहे आई. भावाची कोण आहे? बहीण. बरोबर आहे, भावाची कोण आहे? बहीण. सुनेची कोण आहे? सासू. भाच्याची कोण आहे? आत्या. बहिणीची कोण आहे? बहीण. बरोबर आहे का नाही? मग आता मला सांगा, ही पार्वतामाई एकच आहे का 7-8 आहे? पार्वतामाई एकच आहे ना, पण पोरासाठी आई, सासूसाठी सून, भावासाठी बहीण, बहिणीसाठी बहीण. बरोबर आहे, भाच्यासाठी मामी, आत्या. बरोबर आहे का नाही? ऐका, लक्ष देऊन ऐका. मग हे एकच आहे ना, नाते वेगळे वेगळे जोडलेले आहेत. बरोबर आहे का नाही? नाते वेगळे वेगळे जोडलेले आहेत. तसंच आहे. महाराज म्हणले हे सर्व देव जरी आपण पाहिले ते सगळे एकच आहे. एको देव सर्व भूतेषु गुणः. एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, हो एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदयी, वा वा. एक एकाचे हृदयी, हो एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय, गोडी साखरेच्या ठाई, क्या बात आहे. गोडी साखरेच्या ठाई, एक एकाचे हृदय, 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 एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले हे लीला करण्यासाठी वेगळे वेगळे रूप धारण केलेले आहेत. लक्ष देऊन ऐका बरं का. वेगळी वेगळी रूप धारण करण्याचं काम आहे या लीला करण्यासाठी. बरोबर आहे. म्हणून भगवान शंकर, हरी आणि हर याच्यामध्ये भेद नाही. हा मुद्दा 4-5 दिवस लक्षात ठेवायचा नाही, आयुष्यभर लक्षात ठेवायचा, आयुष्यभर. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका बरं का. मग कोणी हराचे भक्त असतील तर त्याने भगवान विष्णूचा द्वेष करायचा नाही, कोणी विष्णू भक्त असतील तर त्याने भगवान शंकराचा द्वेष करायचा अजिबात नाही. महाराज म्हणले हरी हरा भेद. लक्ष देऊन ऐका. मग सांगतात याची उत्पत्ती खेळ तो येण्याची खेळावा. हे खेळ खेळण्यासाठी केलेला आहे. बरोबर आहे का नाही? मग खेळ खेळायचा पण गुंतायचं का त्याच्यात? मी उदाहरण सांगतो तुम्हाला. लहानपणी आपण सगळ्यांनी खेळ खेळले बघा. लहानपणी मायबापाचं शेतात काम चालू असलं की लेकरं झाडाखाडी खेळ खेळायचे. मी बी खेळलेलं आहे, सगळ्यांनीच खेळलेलं आहे. मग असं घर बनवायचं, बरोबर आहे, मातीचं. त्याच्यात असं ते पानं तोडून आणायचे, ते लाकडाच्या छोट्या छोट्या काड्या करायच्या. बरोबर आहे. आणि मग तिथं खेळ खेळायचा. बरोबर आहे का नाही? खेळ खेळायचा खेळायचा खेळायचा. आणि खेळ खेळून झालं की मायबाप म्हणतात अरे चला घराकड. लगेच पाय फिरवायचं आणि सगळं मोडून टाकायचं. बरोबर आहे ना? लगेच पाय फिरवायचं आणि सगळं मोडून टाकायचं आणि घरी जायचं. बस असंच आहे. महाराज म्हणले हा खेळ भगवंताने खेळण्यासाठी या ठिकाणी वेगळे वेगळे अवतार धारण केलेले आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यादाशे, देखिले म्यादाशे, बाप रघुमा देवरू
बाप रखमा देवर गुण बाणले कैसे अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यादासे देखिले म्यादासे बाप रखमा देवर गुण बाणले कैसे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी अवताराच्या राशी तो परमात्मा आहे अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे अनंत अवतार देव नटला नाना परी हरो निवरला चराचरी अनंत रूप त्यानं धारण केलेले आहेत लक्ष देऊन ऐका हे लीला करण्यासाठी हे खेळ खेळण्यासाठी लक्ष देऊन ऐका हे भगवंताने अनेक रूप धारण केलेले आहेत मग नारदजी सांगतात नारदजी प्रश्न विचारतात ब्रह्मदेवाला तेव्हा ब्रह्मदेव आपल्या पुत्र नारदाला सांगतात लक्ष देऊन ऐका बरं का थोडक्यात थांबायचा वेळ संपत आलेला आहे आपला सांगणं भरपूर आहे पण आता हे घड्याळ थांबत नाही आपण त्याला काय करणार आहे की नाही हे घड्याळ रुकता नाही आहे ना घड्याळ थांबत नाही आपण त्याला काय करणार वेळेच्या पुढे मी तरी जाऊ शकत नाही बरोबर आहे ऐका ब्रह्मदेव आपल्या पुत्राला सांगत असताना एक कथा आलेली आहे नारदांची कथा सांगत असताना सांगतात नारदाने तपश्चर्या केली होती आणि नारदाने एका वनामध्ये तपश्चर्या केल्यानंतर ऐका नारदाने तपश्चर्या सुरुवात केली की पहिलं टेन्शन आलं कुणाला इंद्राला बरोबर आहे ना दोनच माणसाला टेन्शन इंद्राला आणि देवेंद्राला बाकी सगळे बरोबर इंद्रा पहिलं टेन्शन आलं इंद्राला की कदाचित माझी खुर्ची घेण्यासाठी तर याची तपश्चर्या चालू नाही मग त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी लक्ष देऊ नका एका अप्सरेला पाठवलं म्हणजे हे अप्सरान बाया पाठवणं हे काही नवीन नाही माणसाला अडकवण्यासाठी तपश्चर्या भंग करण्यासाठी हा पहिलाच उपाय आहे म्हणून माणसाला अडकण्याची भीती जिथे आहे बरोबर आहे ना माणसाला अडकण्याची भीती कुठे आहे एवढ्याच ठिकाणी एखादा माणूस कशातच आकळत नसेल ऐकतच नसेल तर मायबाप बी म्हणतात याचं एकदा लावून द्या बरोबर आहे ना याचं एकदा लग्न करून द्या मग जागेवर येईन हा बरोबर आहे का नाही ऐका लक्ष देऊन ऐका बरं का आमच्या इकडं म्हणतात भाजणं लागतं याला बरोबर आहे का नाही लक्ष द्या पण ते अप्सरेला पाठवलं पण त्या अप्सरेला लक्ष दे बरं का त्या अप्सरेकडे बघून सुद्धा नारदाची तपश्चर्या भंग झाली नाही तुकाराम महाराजाकडे बी बदनाम करण्यासाठी बाईस पाठवली होती ना पण जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोई हे गे नाही सांगितलं तुकाराम महाराजाने तू जा माते आम्ही तसे नाही आम्ही विष्णुदास तैसे नोई बरोबर आहे का नाही सांगितलं तपश्चर्या भंग झाली नाही मग प्रत्यक्ष कामदेवाला पाठवलं तरी नारदाची तपश्चर्या भंग झाली नाही आणि असं सांगतात नारदजींनी कामावर सुद्धा त्या ठिकाणी तपश्चर्येने विजय मिळवला पण आता ती ताकद नारदाची नव्हती त्या ठिकाणावर भगवान शंकराने तपश्चर्या केलेली होती म्हणून तिथल्या क्षेत्राला वरदान होतं जो कोणी इथं तपश्चर्या करल तर इथून नजर पुरेपर्यंत जेवढं ठिकाण आहे तिथं कामाची ताकद चालणार नाही हे वरदान होतं त्या जागेला पण आता नारदाला वाटलं हे माझ्याच तपश्चर्येचं फळ आहे तपश्चर्येचं फळ आहे असं नारदाला वाटलं आता नारदाला असं वाटल्याच्या नंतर मग आता नारदाला गर्व झाला नारदाला लक्ष देऊन आहे का बरं का कामावर विजय मिळवला नारदांना गर्व झाला नारदाला गर्व झाल्याच्या नंतर ऐका जाईल तिकडे हेच वर्णन होतं बस दुबईला कीर्तन झालं टीव्हीवर कीर्तन आहे दुबईला कीर्तन आहे बरोबर आहे का नाही गर्व करायचा नाही बरोबर आहे का नाही गर्व कशाचा करायचा महाराज म्हणतात ना गर्वाचे घर खाली आपल्यापेक्षा खूप मोठी मोठी माणसं आहेत आहे का नाही मग गर्व करायचा नाही पण त्या नारदाला गर्व झाला तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारमाता म्हणून भल्या माणसा गर्व करू नको म्हणतात ना बरोबर आहे का नाही गर्व कशाचा भल्या माणसा असं आहे ते मला आठवण आहे आता भजन बरं का मग गर्व करायचा नाही आणि नारदाला गर्व झाला मग सांगितलं लक्ष द्या माझ्याकडे
भगवान शंकराकडे गेले आणि म्हणले, महाराज ज्या कामाने तुम्हाला सतवलं त्या कामावर मी विजय मिळवला. महाराज म्हणतात, कामाजी कोतवाल एले नाडविले बहुताशी. बरोबर आहे का नाही? हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. वर्णन केलेलं आहे ना. महाराज म्हणतात, त्यानं धडक मारली. पुन्हा येडक्या मदान मदान तू केवळ पंचानन. येडक्या मदान मदान तू केवळ पंचानन. येडका मदन मदन तू केवळ पंचानन. येडका मदन मदन तू केवळ पंचानन. धडक मारली शंकरा धडक मारली शंकरा. धडक मारली शंकरा धडक मारली शंकरा. केला ब्रह्म्याचा मातेरा केला ब्रह्म्याचा मातेरा. केला ब्रह्म्याचा मातेरा केला ब्रह्म्याचा मातेरा. चंद्राची दरारा लाविला देणे लाविला देणे. 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 येडक्या मदान मदान तू केवळ पंचानन. येडका मदान मदान तू केवळ पंचानन. येडका मदान मदान तू केवळ पंचानन. येडका मदान मदान तू केवळ पंचानन. वा, येडका मदन आहे का नाही? येडका येतो त्याने धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. चांगल्या चांगल्याला धडक मारली महाराज कामाने. वैराग्याच्या गोष्टी जोवरी तोवरी. बरोबर आहे ना? महाराज म्हणले, सुंदर बाई पाहिली नाही तोपर्यंत वैराग्य आणायचं. बरोबर आहे ना? एखादी सुंदर स्त्री दिसत नाही तोपर्यंत वैराग्याच्या गोष्टी. आणि एखादी सुंदर स्त्री पाहिल्यानंतर चांगल्या चांगल्याचा मातेरा झाला. हे माणसानं लय गर्व करायची गरज आहे का? अजिबात गर्व करायचं नाही. सगळ्यांना पिक्चर पाहिलेला आहे मास्तर पिंजरा. बरोबर आहे ना? पिक्चर पाहिला का नाही? हा म्हणून महाराज मला कोणाच्याही नादी लागायचं. हा, लक्ष देऊ नाही का? बरं का? गर्व हे वैराग्याच्या गोष्टी जोपर्यंत तोपर्यंत. एखादी आहोत त्या इंदोरीकराच्या भाषेत सांगायचं जर झालं, 8 तारखेला सांगतीलच ती कदाचित. त्या कपड्याच्या दुकानातल्या स्टॅच्यूला पाहून काही माणसं उभे राहतात आणि मग लक्षात येतं, अरे ती प्लास्टिकची प्लास्टिक. बरोबर आहे का नाही सांगा? महाराज म्हणले, या गोष्टी वैराग्याच्या जोपर्यंत तोपर्यंत. कोण नाही, सगळ्यांना भीती आहे ना या गोष्टीची. मग म्हणले काम. आणि नारदाने हा गर्व मिरवला बरं का. नारद म्हणले भगवान शंकराला, तुम्हाला ज्या कामाने नाडलं त्या कामावर मी विजय मिळवला. भगवान शंकर म्हणले, चांगली गोष्ट आहे. हे मला सांगितलं, फक्त दुसऱ्या कोणाला सांगू नका. ब्रह्मदेवाला तेच सांगितलं. ब्रह्मदेवाला कळलं, आपल्या पोराला गर्व झाला. आणि मग भगवान शंकराने सांगितलं, हे मला सांगितलं तर ठीक आहे, पण निदान तू ज्यांचं भजन करतो भगवान विष्णूचं, त्यांना तरी तुम्ही सांगू नका. पण हे रावता का सांगू नका म्हणल्यावर तू म्हणून म्हणते, नाहीत म्हणशील कोणाला. बरोबर आहे ना? सांगू नका म्हणल्यावर तू म्हणून म्हणते, दाऊदपूरला इस्तू लावते. बरोबर आहे का नाही? असंच होतं ना. सांगू नका म्हणलं की माणसाला सांगण्याचा उल्हास जास्त असतो. बघा, लक्ष देऊन ऐका. मग आता कुणाला गेले? भगवान विष्णूकडे. आणि भगवान विष्णूच्या जवळ सुद्धा सांगितलं. भगवान विष्णूला कळलं, आता यांना गर्व झालेला आहे. आता गर्व झालेला आहे. मग आता गर्वाचे घर खाली कसं करायचं? तर सांगतात, भगवान विष्णूनं सुंदर अशी मायावी नगरी निर्माण केली. आणि त्या मायावी नगरीतला मायावी राजा. बरोबर आहे? मायावी नगरी आणि त्याच्यात मायावी राजा. आणि त्या राजाची एक सुंदर मुलगी, कन्या, श्रीमती नाव तिचं. बरं का? श्रीमती नाव तिचं. आणि ती सुंदर कन्या. आणि नारदजीनं त्या मायावी नगरीत प्रवेश केल्यानंतर पाहिलं, आणि त्या राजाने आपल्या मुलीचं स्वयंवर ठेवलं होतं. स्वयंवर म्हणजे स्वतः वराची निवड करणं, त्याला स्वयंवर म्हणाय. पहिले स्वयंवर राहायचे ना. स्वयंवर झाले सीतेचे. बरोबर आहे का नाही? सीता मातेचं स्वयंवरच होतं ना. धनुष्य उचलायचा, त्याला प्रत्यंचा लावायची, त्याच्याबरोबर लग्न. आता बी स्वयंवरच आहेत, पण धनुष्यावर नाही, व्हॉट्सअपवर. बरोबर आहे ना? स्वयंवर शोधण्याची प्रक्रिया आजही चालू आहे, पण फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअप आहे का नाही? पहिला ती स्वयंवराची. मग आता काय? कुणाला लक्ष देऊन आहे का? बरं का?
नारदाला सांगितलं माझ्या मुलीचं स्वयंवर आहे. नारदालाच तिचं भविष्य जन्म कुंडली पाहायचं ठरवलं. काय कुंडलीत होतं, नारदाने तिची कुंडली पाहिली, पण तिला पाहिल्यानंतर ही कुंडली सगळी विसरून गेली आणि असं वाटत होतं की हिच्याबरोबर माझं लग्न व्हावं. आता ही तर सुंदर आहे, मग ही सुंदर आहे तर मी हिच्यापेक्षा सुंदर असेल तेव्हाची मला पती म्हणून स्वीकारेल ना. म्हणून भगवान विष्णूकडे गेले. वेळ संपत आलेला आहे, बाकी जास्त उद्या सांगेल ना. भगवान विष्णूकडे गेले आणि म्हणले देवा आजपर्यंत मी तुम्हाला काही मागितलं नाही, पण एक आता माझ्यासाठी करा. काय करा म्हणजे मला सुंदर बनवा, मला लग्न करायचं आहे. तुम्ही हरी आहात ना, मला हरीसारखं झालं, हरी बनवा हरी. आता हरी हे वानराला सुद्धा म्हटलं जातं, पण भगवंताला माहीत होतं याला सुंदर रूप दिलं तर हा कशात तरी अडकून जाईल. मग सर्व शरीर सुंदर आणि तोंड तेवढं वानराचं लावलं. वानराचं तोंड लावलं आणि नारदाला वाटलं मी फार सुंदर दिसायला लागलो. त्या स्वयंवरामध्ये नारद गेले आणि खुर्चीवर पहिल्या लाईनीत बसले, पण पुढच्या पंक्तीचं काही खरं नाही. लक्षात आलं का तुमच्या? पहिल्या लाईनीत बसले आणि असं वाटत होतं त्यांच्या शेजारी 2 शिवगण बसले. वाटत होतं की आता ही सुंदर कन्या माझ्या गळ्यात हार घातल्याशिवाय राहणार नाही. पण या 2 शिवगण पाहिलं त्यांनी आणि त्या शिवगणाने हसून सांगितलं हो तुम्ही इथं कशाला आलात? तोंड पाहिलं का एकदा तुमचं? माकडासारखे दिसायला लागलात. असं म्हणल्यानंतर राग आला आणि सांगितलं जा राक्षस व्हाल तुम्ही, राक्षस व्हाल. असा शाप दिल्यानंतर पाहतात तर काय ती मुलगी आली आणि 1 मिनिट ऐका सगळ्यांकडे बघितलं, सगळ्यांच्या जवळ थांबायची नाही, पुढे 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 चालत आली, पण नारदांच्या जवळ थांबली. नारदाजवळ थांबल्यानंतर नारदाला वाटलं बस पसंत आलो मी हिला, आता कुंड्याचं पाहून घेऊ. पसंत आलो मी आता हिला. ज्या अर्थी कुणाजवळच थांबली नाही त्या अर्थी माझ्याजवळ थांबली म्हणजे मी हिला आवडलो. पण ती पाहत होती एवढे मोठे राजकुमार आले आणि हे माकड तोंडी इथं कशाला आलं? बरोबर आहे का नाही? हे माकड तोंडी इथं कशाला आलं? पाहिलं ऐका लक्ष देऊन माझ्याकडे पाहिलं, थोडा वेळ थांबली पण त्या ठिकाणाहून निघून गेली. भगवंत एका राजकुमाराच्या रूपात आले होते, भगवंताच्या गळ्यात माळ घातली आणि ती निघून गेली. पण जेव्हा आरशात पाहिलं राग आला मग नारदजींना, आणि नारदजीला राग आल्याच्या नंतर लक्ष देऊन ऐका भगवान विष्णूकडे जातात आणि त्या दोघांना तर शाप दिला होता, भगवान विष्णूला सुद्धा शाप देतात की देवा तुम्ही माझी चेष्टा केली, मला पत्नी पाहिजे होती आणि पत्नीच्या विरहाने मी व्याकुळ झालो होतो, तसे तुम्ही सुद्धा एक दिवस पत्नीच्या विरहाने व्याकुळ होणार आणि मला तुम्ही वानर बनवलं ना, तुम्हाला सुद्धा वानराचं सहकार्य घ्यावं लागणार आणि पत्नीला सोडावं लागणार. राम अवतार पुढचा. बरोबर आहे? लक्ष देऊन ऐका. अशी कथा करत असताना सांगितलं अरे मग नारदाला कळालं, भगवंतानं सांगितलं वेड्या मी तुझ्या कल्याणासाठी जी गोष्ट केलेली आहे, जर मी तुला सुंदर शरीर दिलं असतं तर माझं भजन कोणी केलं असतं? मग सांगतात नारदाला कळलं आणि नारदाला कळाल्याच्या नंतर सांगितलं मी कामावर विजय मिळवला नाही तर त्या ठिकाणी भगवान शंकरानं तपश्चर्या केली होती म्हणून त्या ठिकाणाला ते महत्त्व होतं, म्हणून त्या कामावर विजय मिळवण्याची मला शक्य झालं. आणि ते भगवान शंकर म्हणजे ऐका लक्ष देऊन, ते भगवान शंकराची कथा सांगत असताना सांगतात भगवान शंकराने एक दिवस आपल्या डाव्या अंगाला अमृत लावलं आणि त्या अमृतातून त्या डाव्या अंगातून भगवान विष्णूचं प्रागट्य झालं. भगवान विष्णूला सांगितलं की तुमच्या साह्यानं प्रजेची उत्पत्ती या जगाची निर्मिती करायची आहे. मग सांगतात भगवान विष्णूने नारायण म्हणजे आयन बरोबर आहे पाण्यावर राहिले भगवान विष्णू, त्यांच्या नाभीतून कमळ निघालं. सांगितलं मी अवतार घेणार आहे ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीमधून आणि मग तिथून या प्रजेची उत्पत्ती आपल्याला करायची, या जगाची निर्मिती आपल्याला करायची. आज थोडक्यात ऐका, उद्या पुन्हा मी हे थोडंसं सविस्तर सांगेल तुम्हाला. लक्ष देऊन ऐका, वेळ संपत आलेला आहे. म्हणून सांगतात ब्रह्मदेवा लक्ष द्या, भगवान शंकराच्या डाव्या अंगामधून भगवान विष्णूचं प्रागट्य आणि भगवान विष्णूच्या नाभीमधून कमळ आणि त्या कमळामधून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीमधून भगवान रुद्राचं प्रागट्य झालं, भगवान शंकराचं प्रागट्य झालं.
पण नाभीतून कमळ निघालं आणि ब्रह्मदेवाचा जन्म झाला. मग ब्रह्मदेवाला असं वाटलं हे जग निर्माण करणारा मी आहे. पण भगवान विष्णूनं वत्स म्हणून आवाज दिला. वत्स म्हणल्यामुळं ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेवाचं आणि भगवान विष्णूचं तिथं युद्ध सुरू झालं. आणि ते युद्ध थांबायला तयार नव्हतं म्हणून त्यांच्या दोघांमध्ये एक स्तंभ प्रगट झाला, ते म्हणजे शिवलिंग. नाही, त्या दोघांमध्ये एक स्तंभ प्रगट झाला. त्या स्तंभाचा अंत लागायला तयार नाही. शोध घेतात या ब्रह्माचा, कोण श्रेष्ठ कोण श्रेष्ठ, हा दोघांमधला वाद होता. ब्रह्मदेव म्हणायचे मी श्रेष्ठ, भगवान विष्णू म्हणायचे मी श्रेष्ठ. मग भगवान शंकरानं सांगितलं जो या स्तंभाचा अंत पाहून येईल तो श्रेष्ठ. दोघालाही अंत लागला नाही. पण ब्रह्मदेवानं आडवं केतकीचं झाड लागलं फुल, त्या केतकीच्या फुलाला सांगितलं की मी शेवटपर्यंत गेलो असं सांग फक्त भगवान शंकराजवळ. आणि केतकीच्या झाडाला पुरावा म्हणून नेलं, फुलाला पुरावा म्हणून नेलं. आणि केतकीच्या फुलानं सांगितलं, भगवान विष्णूने सांगितलं मला या स्तंभाचा अंत लागला नाही, मला या दिव्य ज्योतीचा अंत लागला नाही. ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका, याचा अंत मला लागला नाही. पण ब्रह्मदेव म्हणले मला अंत लागला. माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही शामरावला विचारा. हे महादेवराव, माझं खोटं वाटत असेल तर शामरावला विचारा, असं पुराव्यात नेतात ना. मग केतकीच्या फुलानं सांगितलं, पण खोटं उत्तर दिल्यामुळं भगवान शंकरानं सांगितलं खोटं बोलता तुम्ही, याचा अंत लागू शकत नाही. तू खोटं बोलल्यामुळं आजपासून माझ्या पूजेला आणि माझ्या जीवनात तुला महत्त्व नाही. म्हणून केतकीचे फूल भगवान शंकराच्या पूजेत चालत नाही. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांच्यातला जो वाद होता, सांगितलं आपण दिसायला जरी वेगळे असले, ब्रह्मदेव खोटं बोलल्यामुळं ब्रह्मदेवाला सांगितलं की तुमची मूर्ती पूजा होणार नाही. म्हणून मूर्ती पूजा ब्रह्मदेवाची होत नाही. आणि भगवान विष्णूला सांगितलं तुम्ही खरं बोलल्यामुळं तुम्ही आणि मी दोघं एकच आहोत, आपण दोघं वेगळे नाही आहेत. आणि मग या जगाची उत्पत्ती, अनेक कथा, भगवान शंकराचा शंकर पार्वतीचा विवाह, अशा भरपूर कथा या शिवपुराणामध्ये आहेत.